हॅलो. हा येस. येस सर, येतो आपण सर. आज आपण जॉईंट हेल्थ केअर बद्दल जाणून घेणार आहे. मी सांगितल्या पद्धतीने साध्या आणि सोप्या शब्दात आपण याची थोडक्यात माहिती घ्यायची आहे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये याची काय गरज आहे आणि आपले जॉईंट्स कशामुळे दुखतात, कशामुळे त्रास होतो आपल्याला. येस. जॉईंट्स म्हणजे काय पहिल्यांदा आपण सगळ्यांनी समजून घ्यायचं आहे. जॉईंट्स म्हणजे जॉईंट्स जे बोन्स आणि एकमेकाला जे बोन्स कनेक्ट झालेले असतात, जे बोन्स एकमेकाला कनेक्ट झालेले असतात ते आपल्या बॉडीला मूव्ह करण्यासाठी खूप मदत करतात आणि सांधे हाडांना जोडलेले असतात. त्यामुळे आपल्या शरीराला हालचाल किंवा मुवमेंट व्हायसाठी खूप मदत होते आपल्याला. त्याचप्रमाणे जॉईंट्स आपल्याला स्मूथली आपली बॉडी मूव्ह होण्यासाठी खूप हेल्प करतात आणि त्याच्या पद्धतीनं फ्लेक्झिबिलिटी म्हणजे इम्प्रूव्ह फ्लेक्झिबिलिटी अँड मोबॅलिटी करतात. हेल्प टू स्टे ऍक्टिव्ह अँड एनर्जेटिक. आपल्याला एनर्जेटिक आणि ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी पण आपल्याला जॉईंट्स खूप हेल्प करतात. तुम्ही विचार करून बघा, जर आपल्या शरीरामध्ये जॉईंट्स नसते तर आपण एखाद्या रोबोट सारखं वर्किंग केलं असतं. आपल्याला वागता आलं नसतं किंवा कुठल्या ऍक्टिव्हिटी करता आल्या नसत्या, धावता आलं नसतं किंवा कुठल्याही मुवमेंट करता आले नसत्या किंवा कुठल्याही गोष्ट होल्ड करायला किंवा ग्रीप ग्रीप पकडायला आपल्याला मदत झाली नसते. त्या पद्धतीनं हेल्दी जॉईंट्स प्रोड्यूस म्हणजे आपल्या शरीरातले जे पेन्स असतात आणि स्टिफनेस म्हणजे कडकपणा असतो तो कमी करण्यासाठी खूप मदत करतात. आणि जॉईंट्स मध्ये रिड्यूस फ्रिक्शन म्हणजे ज्या आपल्या जॉईंट्स मध्ये घर्षण झीज होत असते दोन हाडामधली, ते आपल्याला आपले जे ते त्यामध्ये वंगण असतं, जे फ्लुइड असतं ते आपल्याला हेल्प करतं ते रिड्यूस करण्यासाठी. येस सर, नेक्स्ट. टाइप्स ऑफ जॉईंट्स म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे बऱ्यापैकी. मी सांगितल्या पद्धतीने आपल्या शरीरामध्ये 250 ते 360 जॉईंट्स असतात. तर त्यामधले ऍक्टिव्ह जॉईंट्स जे आहेत ते बऱ्या प्रकारे 5 ते 7 प्रकारचे ऍक्टिव्ह जॉईंट्स असतात. ते सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. म्हणजे थोडक्यात सँडल म्हणजे प्रथम म्हणजे कॅम्पोमेटोकार्पल जॉईंट म्हणून असतो. किंवा आपला कंडिलर म्हणजे गुडघ्याचा सांधा, मनगटाचे सांधे असतात आपले, किंवा बॉल अँड सॉकेट असतात, किंवा आपला हिप जॉईंट असतात. येस सर, नेक्स्ट. तुम्हाला सांगितल्या पद्धतीने शरीरातील 7 प्रमुख सांधे आपले आता मी त्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने आहेत. हिंजेस म्हणजे थोडक्यात बिजागऱ्या ज्या पद्धतीने असतात त्या पद्धतीने हिंज, सँडल, प्लेनर, पिओट, कॉन्डिलॉइड आणि बॉल अँड सॉकेट हे बऱ्यापैकी वर्किंग मध्ये म्हणजे ऍक्टिव्ह असणारे सांधे आहेत. येस सर, नेक्स्ट. आपल्याला सांध्यांची काळजी का घेतली पाहिजे? कारण का आपण आयुष्य जगत असताना सगळ्यात महत्वाचे आपल्या शरीरामध्ये रोल आहे तो हाडांचा आणि सांध्याचा आहे. आणि आपण आता बघू शकता की आपण वयाच्या 25 वर्षानंतर 30 वर्षानंतर जो त्रास चालू होतो तो बऱ्यापैकी सगळ्यांना नी पेन्स किंवा कंबरदुखी किंवा नेक पेन्स या गोष्टी चालू होतात. त्यासाठी आपण सगळ्यांनी आपल्या जॉईंटची काळजी घेतली पाहिजे. आपण जॉईंटची का काळजी घेतली पाहिजे, तर ते आपल्याला हेल्प टू डिलिव्हर रोजच्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याला ते मदत करत असतात. थोडक्यात आपल्याला नो पेन दुखापत कमी करतात. जे आपल्या शरीरात पेन्स होत असतात ते कमी करण्यासाठी मदत करतात. बेटर मुवमेंट मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं आपल्याला हालचाल करण्यासाठी पण खूप महत्वाचे रोल ते प्ले करतात. आणि हेल्दी लाईफस्टाईल आरोग्य आपल्याला आनंदी आणि निरोगी जगण्यासाठी ते हेल्प करत असतात. तर आपल्याला ज्या गोष्टी याच्यातून मिळत असतात त्या आपल्याला दैनंदिन जीवनातील आपण जे कडधान्य खात असतो किंवा मेन सोर्स ऑफ कॅल्शियम मॅग्नेशियमचा मिल्क आहे, दही आहे किंवा चीज आहे किंवा सोयाबीन आहे, याच्यापासून किंवा हिरव्या भाज्या आपण असतात ते खातो त्याच्यापासून आपल्याला मोस्टली कॅल्शियम मिळत असतं. आणि तसंच आपल्याला जो सुकामेवा आहे म्हणजे ड्रायफ्रुट्स आहेत किंवा आपण फ्रुट्स खातो जे सकाळी आपल्याला जे आपल्या आरोग्य फॅमिलीमध्ये सांगितले जातात फायबर इनटेक करा 10 वाजता. तो फायबर इनटेक याच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तसेच कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी या टाईप सांगतात आपल्याला ते घ्या वरून म्हणून. येस सर, नेक्स्ट. आपण जो सकाळी सर्वजण वर्कआउट करायला जॉईन असता, एक्सरसाइज का महत्वाचा आहे, तर या बारीक सारीक गोष्टी याशी निगडीत आहेत. जो आपण सकाळचा कार्डिओ वर्कआउट करतो, बांबू वर्कआउट करतो, योगासने करतो किंवा कूलडाऊन करतो, जे स्ट्रेचनिंग करतो, या गोष्टी पूर्ण आपल्या बोनशी आणि आपल्या जॉईंटशी रिलेटेड आहेत. त्यामुळे प्रत्येकाने कमीत कमी आपल्या आयुष्यातील 1 तास एक्सरसाइजसाठी दिला पाहिजे. आपलं हेल्दी आरोग्य चांगलं सुधारायचं असेल तर. आपण मेंटेन राईट पोस्चर म्हणजे आपण बऱ्यापैकी आपण बघतो जी लोक आयटी सेक्शन मध्ये काम करत असतात ती तासन तास लॅपटॉप समोर बसून असतात आणि त्यांची हालचाल नसते.
एकसारखं वर्किंग करून त्यांच्यामुळे त्यांच्या जे जॉईंट्स असतात, नी जॉईंट्स असतात, ते पेन्स होतात. त्यासाठी त्यांनी महत्वाचं स्ट्रेट बसलं पाहिजे आणि थोड्या थोड्या तासांनी मुवमेंट केली पाहिजे. कमीत कमी 1 तासांनी मुवमेंट असली पाहिजे त्यांची. आणि खाली वाकवून किंवा तिरके बसून जर वाकले तर आपले जॉईंट 100% पेन्स देणार आहेत. येस सर, नेक्स्ट. मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं जे 2 जॉईंट्स असतात, म्हणजे आपल्या हाडाच्या वरच्या बाजूला जे कार्टिलेज टिश्यू म्हणून असतात, ते ऍक्च्युली वर्किंग होत असतात 2 बोन्समध्ये. आणि त्याच्यामध्ये जे वंगण असतं म्हणजे फ्लुइड लिक्विड असतं, ते आपल्याला म्हणजे थोडक्यात मराठीत सांगायचं झालं तर वंगण, ते आपल्याला जॉईंट्स वर्किंग करण्यासाठी हेल्प करत असतं आणि आपली लाईफस्टाईल हेल्दी राहत असते. त्यासाठी आपण दिवसभरातून पाणी पिलं पाहिजे. आपल्या फॅमिलीमध्ये पाण्याचं इम्पॉर्टन्स सांगितलेलं आहे आपण. 20 किलोला 1 लिटर पाणी हे त्याच्यासाठी असतं. हे टोटल बॉडी आपली हायड्रेट पण राहते आणि प्लस आपल्याला जे फ्रिक्शनलेस किंवा फ्लुइड प्रोव्हाइड करायचं काम करत असतं 2 जॉईंट्स मध्ये. येस सर, नेक्स्ट. वेट जे आपण सर्वजण या फॅमिलीमध्ये जॉईन झालेलो आहे, एकतर वेट कमी करायसाठी किंवा एकतर वेट गेनसाठी, म्हणजे आयडल वेट येण्यासाठी. आयडल वेटचं महत्व काय? तर एक्स्ट्रा वाढलेले जे वेट आहे ते आपल्या बोन्सवर किंवा जॉईंट्सवर 1 केजी वेट जर एक्स्ट्रा झाला असेल, धरून चला माझं आयडल वेट 60 केजी आहे आणि माझं आता सध्या वेट 70 केजी असेल, म्हणजे मी 10 केजी एक्स्ट्रा एक्सेस वेट आहे माझं. तर ते 1 केजी वेट वाढलेलं वेट हे आपल्या बोन्सवर 4 केजी प्रेशर क्रिएट करत असतं आपल्या टोटल बॉडीवर आणि स्केलेटनवर. म्हणजे थोडक्यात माझं 10 एक्स्ट्रा केजी जे वेट आहे 10 into 4 40 केजी एक्स्ट्रा वेट माझ्या बॉडीवर प्रेशर क्रिएट करत असतं आणि ते टोटल वेट मी घेऊन पूर्ण दिवसभराच्या माझ्या ऍक्टिव्हिटी करत असतो. त्यामुळे आपल्याला भविष्यात सांधेदुखी किंवा जॉईंटचे पेन्स या गोष्टी किंवा बाकीच्या आजारांना आपण संधिवात असेल यांना आमंत्रित करत असतो. येस सर, नेक्स्ट. त्यासाठी आपण अवॉइड कुठल्या कुठल्या गोष्टी टाळल्या पाहिजेत महत्वाच्या. महत्वाचं धूम्रपान आपण सगळ्यात पहिल्यांदा टाळलं पाहिजे. मद्यपान असेल ते अवॉइड केलं पाहिजे. तसेच सगळ्यात महत्वाचं लेझीनेस, आळसपणा झटकून दिला पाहिजे. आणि आपण सकाळी सर्वांनी उठून न चुकता आपल्या वर्कआउट कॉलला जॉईन झालं पाहिजे. येस सर, नेक्स्ट. आता सर्वांना आपल्याला माहिती आहे सांधेदुखी हा सगळ्यात म्हणजे सामान्य डिसीज झाल्यासारखा झालेला आहे. ते प्रमुख जो असतो तो ऑर्थोलॉजिस्ट म्हणजे सांध्यांची झीज जी होत असते आपल्या डेली वर्किंगमुळे, त्याच्यामुळं हा संधिवात होत असतो. आणि तसेच त्याच्यामुळे युरिक ऍसिड वाढल्यामुळं होणारा जो गाऊट आहे, म्हणजे आपल्या थोडक्यात आपल्या फॅमिलीमध्ये आपण बरेच एक्सपिरियन्स ऐकतो की आपल्या या फॅमिलीत जॉईन झाल्यामुळं किंवा बाकीच्या आपल्या न्यूट्रिशनमुळं जे युरिक ऍसिड आहे त्याचं प्रमाण मेंटेन मदत करतं. जे युरिक ऍसिड वाढतं त्यामुळं आपल्या सांध्यांना पेन्स होणे किंवा सूज येणे या प्रकारच्या गोष्टी होऊ शकतात. येस सर, नेक्स्ट. येस सर, नेक्स्ट. आपल्याला माहिती आहे सर्वांना सांधेदुखी सर्वात सामान्य समस्या आहे थोडक्यात. आणि आपल्या वयाच्या वाढीनुसार शरीरातील जे कार्टिलेज असतं, जे हाडांच्या टोकाला असतं, जे जॉईंटच्या सेंटरला काम करतं, ते हळूहळू त्याचा ऱ्हास होत असतो. आणि त्यामुळं आपल्याला सांधेदुखीचा त्रास किंवा मणकादुखी किंवा स्टिफनेस, कडकपणा या गोष्टी होत असतात. तसेच गाऊट म्हणजे रक्तातील युरिक ऍसिडचं प्रमाण वाढल्यामुळं सांध्यांमध्ये आपले स्फटिक तयार होतात, स्फटिक पार्टिकल्स तयार होतात. तेव्हा सांध्यांमध्ये सूज आणि तीव्र वेदना होतात, पेन्स यायला चालू होतात. आणि तसंच दुखापत किंवा अतिवापर, आपण खेळताना कुठे पडलो की त्यावेळी आपल्याला फ्रॅक्चर होणं किंवा व्यायाम करताना आपली नर्व्स किंवा आपल्या ज्या मसल्स असतात त्या लचकतात किंवा फ्रॅक्चर होतात. त्यामुळे सुद्धा आपल्याला दुखापत होऊ शकते. किंवा एखादा सांधा वर्किंग मध्ये जास्त वेळ असेल तर त्यामुळे आपल्याला पेन्स होऊ शकतात. येस सर, नेक्स्ट. जर आपल्याला दुखापत झाली तर त्यामुळं जे आजार होत असतात त्याच्यामुळं सांध्यात जो जंतूंचा प्रादुर्भाव होतो त्यामुळे आपल्याला तीव्र सांधेदुखी होऊ शकते किंवा त्याच्यामुळे सूज आणि ताप पण येऊ शकतो. आपल्या जीवनशैलीतील बाकीची इतर कारणं तुम्हाला मगाशी सांगितल्या पद्धतीनं वजन वाढणे असेल किंवा आपल्या पोषणातील कमतरता असेल, जे आपण डेली खातो त्यामधून आपल्याला जे शरीराला किंवा बॉडीला किंवा ज्या हाडांना पाहिजे असतं, थोडक्यात कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस या गोष्टीचा आदुर्भाव म्हणजे लॅक ऑफ या गोष्टीचा जे प्रमाण ज्या प्रमाणात पाहिजे ते बॉडीला न मिळत असल्यामुळं या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे शारीरिक आपल्या रेग्युलर ऍक्टिव्हिटीचा अभाव किंवा आपला रेग्युलर जर वर्कआउट करत नसाल तर या गोष्टी होऊ शकतात. येस सर, नेक्स्ट.
मगाशी सांगितल्या पद्धतीनं जे IT सेक्टरमध्ये जी म्हणजे जे आपले आहेत ते बऱ्यापैकी तासनतास 12 तास 10 तास कंटिन्यू लॅपटॉपच्या समोर बसून एकसारखं न ताट राहता जे वर्किंग करत असतात त्यामुळं नी पेन्स होऊ शकतो. नेक्स्ट किंवा आपल्याला मी मगाशी सॉरी सांगितल्या पद्धतीने नेक पेन होऊ शकतो किंवा नी पेन्स पण होऊ शकतात आपल्याला. आता रेग्युलर मगाशी सांगितल्या पद्धतीनं ऑर्थोआरायटिस जो आहे म्हणजे जो आपला संधिवात आहे तो वाढत्या वयामुळं मगाशी सांगितल्या पद्धतीनं कार्टिलेज जे आपल्या हाडाच्या टोकाला असतं जे टिश्यू असतात ते वर्किंगमुळं कमी झाल्यामुळं हाडांचं एकमेकांवर घर्षण झाल्यामुळं कमी होत असतात आणि त्यामुळं आपल्याला त्याचा प्रादुर्भाव किंवा त्याचा लॅक ऑफ पडतं आपल्याला त्यामुळं किंवा कुणाची अनुवंशिकता हेरिडिटरीमुळे सुद्धा कुटुंबात आधी कोणाला संधिवात असल्यास हा आजार होण्याचा प्रत्येकाला संभव असू शकतो. आणि इतर कारणे आपली ओबेसिटी असेल, लठ्ठपणा असेल किंवा सांध्यांना पूर्वी झालेली दुखापत, कुठेतरी खेळताना आपण किंवा पुढे पडलो असेल किंवा ऍक्सिडेंट झाला असेल तर त्याच्यामुळे किंवा आपल्या ज्या वाईट सवयी असतात काही काहींना जे धूम्रपान असेल किंवा अल्कोहोल इंटेक करणे असेल यामुळे सुद्धा गोष्टींचा त्या होऊ शकतो. येस सर नेक्स्ट. इम्पॉर्टन्स ऑफ जॉईंट हेल्थ. जॉईंट हेल्थ का महत्वाची आहे? आपल्याला जॉईंट्स असतात ते आपल्या बॉडीला म्हणजे इट हेल्प्स टू मूव्ह स्मूथली वर्किंग करायसाठी आपल्याला जॉईंट्स खूप मदत करत असतात. थोडक्यात आपल्या दरवाजाची जी बिजागरी असते जी वर्किंग मध्ये असेल तर व्यवस्थित ऑपरेट होत असते. इम्पॉर्टन्स ऑफ म्हणजे इम्प्रूव्ह फ्लेक्सिबिलिटी आणि मोबॅलिटी. आपली फ्लेक्सिबिलिटी मोबॅलिटी इम्प्रूव्ह करायला मदत करत असते आपले जॉईंट्स. हेल्प्स टू स्टे ऍक्टिव्ह अँड एनर्जेटिक आणि ऍक्टिव्ह राहायला खूप आपल्याला मदत करतात ते. हेल्दी जॉईंट रिड्यूस पेन अँड स्टिफनेस म्हणजे कडकपणा आणि जे पेन्स होत असतात ते कमी करायला मदत करतात आणि रिड्यूस फ्रिक्शन बिटवीन बोन्स. दोन बोन्स मधले जे फ्रिक्शन आहे म्हणजे घर्षण आहे ते कमी करण्यासाठी मदत करतात सर. जर आपल्याला रिझन ऑफ इन्क्रीजिंग जॉईंट हेल्थ प्रॉब्लेम कशामुळे होतात जॉईंटचे? लॅक ऑफ एक्सरसाइज. जर आपण व्यायाम आपल्या शरीराला 24 तासातला 1 तास जर आपण देत नसू तर त्याच्यामुळे होऊ शकतात. पोर न्यूट्रिशन. आपल्या शरीरात जे इंटेक करतो आपण डेली त्यामध्ये जर जे शरीराला बोन्सना हाडांना जे पाहिजे ते पाहिजे त्या प्रमाणात जर मिळत नसेल तर त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतो. तसंच व्हिटॅमिन डी डिफिशियन्सीमुळे होतो. एक्सेस बॉडी वेटमुळे होतो. मग अशी सांगितल्या पद्धतीनं रॉंग पॉश्चर आपण बसण्याची ज्या सवयी आहेत चुकीच्या त्याच्यामुळे होतो. लॉंग स्क्रीन टायमिंग आणि सिटिंग लाईफस्टाईल त्यामध्ये आणि एजिंग वाढत्या वयामुळे अबोव 30 नंतर हे का चालू होतात डिसीज. तर त्यासाठी आपल्याला महत्वाचं काय आहे? इम्पॉर्टन्स ऑफ न्यूट्रिशन. बोनसाठी कुठलं न्यूट्रिशन महत्वाचं आहे? त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी मिळू शकतात. येस सर. सगळ्यात महत्वाचं आपल्याला बोनला कॅल्शियम लागतं, व्हिटॅमिन डी लागतं, मॅग्नेशियम लागतं, तसंच फॉस्फरस लागतं आणि कॉपर लागतं. आपण एक्सेस ऑफ कॅल्शियम जरी शरीरात इंटेक केला, आपण आता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं कॅल्शियमचे सोर्स कुठले कुठले आहेत ते आपण बघितलेले आहेत. कॅल्शियमचे आपल्याला जे दूध आहे, पनीर आहे, ताक आहे, दही आहे त्यापासून मिळत असतं. खरं जर शरीरात व्हिटॅमिन डी नसेल तर कॅल्शियम ऍब्झॉर्ब करायचं काम होत नाही. आपल्या शरीरात एक्सेस गेलेलं कॅल्शियम हे तसंच पडून राहतं आणि जर युरिक ऍसिड शरीरामध्ये जर वाढलं तर आपल्या युरिन मधून एक्सेस वाढलेलं जे कॅल्शियम आहे किंवा आपल्या शरीरातील कॅल्शियम आहे ते बाहेर टाकायचं काम करत असतो. म्हणजे आपल्याला तिची डिफिशियन्सी होऊ शकते कॅल्शियमची. आणि इम्पॉर्टन्स ऑफ कॅल्शियम का महत्वाचं आहे आपल्याला कॅल्शियम? तर डेली नीड ऑफ कॅल्शियम आपली किती आहे महत्वाची? 800 ते 1000 mg ही आपली डेली नीड आहे कॅल्शियमची. ते त्याच्यामुळे कॅल्शियममुळे फॉर्मेशन ऑफ बोन्स होतो, फॉर्मेशन ऑफ टीथ म्हणजे दात चांगले येण्यासाठी मदत होते. ब्लड क्लॉटिंग जी आपलं रक्त गोठण्याची प्रक्रिया त्याच्यामुळे होत असते. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ बॉडी आपल्या शरीराची ओव्हरऑल ग्रोथ होत असते. कंट्रोल ऑफ मसल कन्स्ट्रक्शन बाकीचे मसल कन्स्ट्रक्शन म्हणजे बिल्ड होण्यासाठी मसल्स आपल्याला खूप मदत होत असते आणि आपलं हार्ट बिटनिंगसाठी पण कॅल्शियम खूप महत्वाचं आहे. तसेच स्टेबिलिटी ऑफ सेल्स मेम्ब्रन्स बाकीच्या गोष्टीत आणि हेल्प इन एन्झाईम्स ऍक्शन. येस सर नेक्स्ट. त्याच्याचबरोबर मॅग्नेशियम का महत्वाचं आहे आपल्याला त्याच्याबरोबर? शरीराला आपली डेली रिक्वायरमेंट्स आहे ते 310 मॅग्नेशियम mg पर डे आपली रिक्वायरमेंट आहे. तसेच सपोर्ट नॉर्मल हेल्थ रिदम आपले नॉर्मल आपले हेल्थची रिदम नॉर्मल राहण्यासाठी मॅग्नेशियम खूप महत्वाचं आहे. बोनच्या डेन्सिटीसाठी आणि बाकीचे मायग्रेन्स ज्या गोष्टी असतात त्या होऊ नये याच्यासाठी मॅग्नेशियमची गरज आहे. त्यामुळं आपल्याला जे मसल फंक्शनसाठी पण मॅग्नेशियम खूप महत्वाचं आहे. येस सर नेक्स्ट. जे कॉमन बोन्स आणि जॉईंट्स प्रॉब्लेम कुठले कुठले असतात आपल्याला माहिती आहे मगाशी सांगितल्या पद्धतीनं ऑस्टिओपोसिस असतात किंवा जॉईंट पेन असतात, बॅक पेन असतात, नी पेन असतात, फ्रॅक्चर असतं किंवा सर्व्हायवल पेन असतात किंवा स्लिप ऑफ डिस्क असते मगाशी सांगितल्याप्रमाणे किंवा ना फ्रोजन शोल्डर पडल्यामुळे जे शोल्डरला दुखापत होते त्या गोष्टी असू शकतात. नेक्स्ट सर. मगाशी सांगितल्या पद्धतीने सांधे दुखण्याची लक्षणं आपल्याला माहिती आहेत. पेन्स होणे, सूज येणे, स्टिफनेस कडकपणा येणे,
परत डिफिकल्टी हालचालीमध्ये आपल्याला त्रास होणे या गोष्टी उद्भवू शकतात. येस सर. नेक्स्ट. आपल्या सिस्टीमनं त्यासाठी जे आपण बाहेरून जे कॅल्शियम घेत असतो ते ऍक्च्युली प्युअर फॉर्म मध्ये नसतं. आपण साधी जरी टेस्ट करायची म्हटली तर जे आपण बाहेरून कॅल्शियमची टॅबलेट घेत असतो ती टॅबलेट जर आपण पाण्यामध्ये टाकली तर ती डिझॉल्व्ह होत नाही. पण का ती कॅल्शियम डिझॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला बॉडीमध्ये व्हिटॅमिन डी ची गरज असते. त्यामुळं आपल्या ह्या सिस्टीमने जे कॅल्शियम टॅब्लेट्स प्रोव्हाइड केले आहेत त्या कॅल्शियम टॅब्लेट्स मध्ये आपल्याला कॅल्शियम पण आहे, व्हिटॅमिन डी पण आहे, मॅग्नेशियम पण आहे. त्यामुळं आपण साध्या ग्लासमध्ये ती टॅबलेट टाकली तर ते विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड ती डिझॉल्व्ह होते. ही आपण म्हणजे घरच्या घरी आपण सारखा प्रयोग आहे त्याच पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये ती फिट होत असते. येस सर. मावशी नसते बसू देत. दोन पोरं बसलेले असते. नेक्स्ट सर. आपल्या जे कॅल्शियम टॅब्लेट्स आहेत त्याला ते हेल्प उठून टू बिल्ड बसून काही स्ट्रॉंग बोन्स काही हे अँड नाहीये. हेल्दी टीथ तू ठेवण्यासाठी सांग मदत बाबा, तू करते. सांग आणि तुझं. तसेच 99% ऑफ काय आपण कॅल्शियम तरी स्टोअर पोरं इन कशी बोन्स. उठून बोन्स बसली. मध्ये 99% कॅल्शियम स्टोअर केलं जात असतं आणि 1% राहिलेले आपल्या ब्लड टिश्यू मध्ये आपण स्टोअर तरी केलं पोरं जात कशी असतं. उठली, तू सांग. जसं इन्सफिशियंट कॅल्शियम कॉजेस कशामुळे होतात, लो बोन मॉस किंवा बाकीच्या इनकेस द रिस्क ऑफ ऑस्टोपोरोसिस किंवा बोन फ्रॅक्चर्स होणे या गोष्टी होऊ शकतात. तसंच त्या पद्धतीनं जे ऍडल्ट्स आहेत त्यांना मग सांगितल्या पद्धतीनं आपल्याला 800 ते 1000 mg पर डे ची रिक्वायरमेंट आहे आपल्या कॅल्शियमची आणि ती आपल्याला त्यातून प्रोव्हाइड केली जाते. येस सर. नेक्स्ट. आपल्याला ज्या याच्यामध्ये इंटिग्रेट्स आहेत त्या आपल्याला कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियम आहे. मॅग्नेशियम अँड व्हिटॅमिन डी आर इसेन्शियल फॉर कॅल्शियम ऍब्झॉर्प्शन. म्हणजे तुम्हाला सांगितल्या पद्धतीने व्हिटॅमिन डी असल्याशिवाय कॅल्शियम अपटेक केलं जात नाही किती जरी आपल्या बॉडीमध्ये असेल तर. आपल्याला ती डेली ज्या टॅबलेट्स आहेत ती कॅल्शियमच्या 2 तरी टॅबलेट्स घेतल्या पाहिजेत. येस सर. नेक्स्ट. आपण याच्यामध्ये बघू शकतो ज्यामध्ये कंटेन आहे त्या याच्यामध्ये एका सर्वायवल मध्ये 400 mg आपल्याला जो डोस असतो तो बॉडीला मिळत असतो किंवा सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळ टॅबलेट घेतल्यामुळे आपल्याला 800 ते 850 mg डोस मिळण्यासाठी हेल्प होऊ शकते. तसेच आपले जॉईंट सपोर्टसाठी सगळ्यात महत्त्वाच्या काय गोष्टी आहेत ज्यामध्ये आपल्या 2 बोन्स मध्ये वंगण तयाराचं काम करतात. ते त्यासाठी आपल्या सिस्टीमनं जॉईंट सपोर्ट म्हणून जी टॅबलेट्स दिली आहे ती टॅबलेट्स काय प्रोव्हाइड करते त्याच्यामध्ये ग्लुकोजामाइन म्हणून कंटेन असतो आणि तसंच ज्या आपल्या स्कुटेलिया रूट एक्स्ट्रॅक्ट म्हणजे जे ऍक्च्युली चायनामध्ये 2000 वर्षापूर्वी आयुर्वेदापासून जे यूज केलं जात आहे ज्या काळामध्ये पेन्स व्हायच्या त्यावेळी स्कुटेलिया जी वनस्पती आहे त्याच्या रूट्स पासून तयार केलेले मेडिसिन त्यांना दिले जायचे आणि ती वनस्पती फक्त चायनामध्येच अवेलेबल आहे. तर आपल्या ज्या जॉईंट सपोर्ट टॅबलेटमध्ये स्कुटेलिया रूट एक्स्ट्रॅक्टचं प्रमाण आहे आणि ते 160 mg आपल्या एका सर्वाइव्ह मधून आपल्याला मिळत असतं. तसेच ग्लुकोजोमॅन हायड्रोक्लोराइड आहे ते 550 mg आपल्याला एका टॅबलेट म्हणून मिळत असतं. ह्या टॅबलेट आपण दिवसातून 3 वेळा सकाळ, दुपार, संध्याकाळ घेतल्यामुळे आपल्या बॉडीची जी डेली नीड आहे म्हणजे 550 mg इंटू 3 1650 mg आपल्याला मिळू शकते किंवा स्कुटेलिया रूट एक्स्ट्रॅक्टचे ते 160 mg मी सांगितलं त्या पद्धतीनं आपण इंटू 3 केलं तर 480 mg आपल्याला त्यापासून आपल्याला मिळू शकतं. त्यामुळे आपल्या बॉडीची टोटली जी नीड आहे ती योग्य पद्धतीनं रिकव्हर होण्यासाठी मदत करते. तसेच जॉईंट सपोर्ट आपल्याला काय करतं डेव्हलप अँड मेंटेन बोन स्ट्रेंथ ठेवण्यासाठी मदत करतं. रेग्युलर मुवमेंट ऑफ आणि एजिंग जे आपल्या वाढत्या वयामुळे जे त्रास होत असतात जॉईंटचे किंवा कार्टिलेज कॉजिंग जे कार्टिलेज आपल्या 2 बोन्स मधलं झिजल्यामुळं जे पेन्स होत असतात ते मेंटेन करण्याचं काम आपले जॉईंट सपोर्ट टॅबलेट मधले जे कंटेन आहेत ग्लुकोजोमाइन हायड्रोक्लोराइड किंवा तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीनं स्कुटेलिया रूट एक्स्ट्रॅक्ट जे आपल्याला मिळतं जे अवेलेबल इंडियामध्ये वनस्पती नाही आहे त्याच्यापासून जे केलेले कंटेन आहेत ते आपल्या या टॅबलेटमध्ये आहेत. तसेच आपल्याला कॉपर आणि मॅग्नेशियम ज्या खनिजे आहेत थोडक्यात मिनरल्स आहेत ते आपण फॉर्म्युला 1 जे शेक घेत असतो त्यामधून पण आपल्याला या गोष्टी प्रोव्हाइड होत असतात आणि ते आपल्या बॉडीसाठी प्रत्येक ऑर्गन त्याची नीड आहे. सर. नेक्स्ट. त्यामुळे सर्वांनी जे आपल्या एकदम म्हणजे सरळ साधा सोपा जो सोर्स आहे ज्यातून आपल्याला कॅल्शियम किंवा जॉईंट सपोर्ट मधून जे मिळणारे इम्पॉर्टन्स ग्लुकोजोमाइन हायड्रोक्लोराइड आहे किंवा स्कुटेलिया रूट एक्स्ट्रॅक्टचे जे कंटेन आहेत ते मिळत असतील तर प्रत्येकाने आपल्या कोचेसना विचारून त्या टॅबलेट्स घेतल्या पाहिजेत आणि
आपलं जे जॉईंट आहे ते स्ट्रॉंग ठेवलं पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला स्ट्रॉंग जॉईंट्स, स्ट्रॉंग लाईफ किंवा आपल्या टेक केअर टुडे एन्जॉय टुमॉरो या गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतील. येस सर, नेक्स्ट. थँक्यू. मी आता ही सर्व गोष्टी थोडक्यात एवढ्या कमी वेळेत सांगणं अवघड आहे, तरी पण सिस्टीमनं मला ही सांगण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सिस्टीमचा आभारी आहे. येस सर. येस येस सर, खूप छान. जायचं की धन्यवाद. मला? आपण खूप छान अशी माहिती दिलेली आहे. अनिकेत जगताप सरांनी अमेझिंग अशी माहिती दिलेली आहे. शनिवारी परत मला